इकडे विनोद तावडेंवरती एक मोठी जबाबदारी आता मिळालेली त्यांना। विनोद तावडे हे उत्तर प्रदेशचे भाजप प्रभारी झालेले आहेत। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी, मोठी बातमी आपण पाहतोय। विनोद तावडे यांच्यावरती मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे। विनोद तावडे उत्तर प्रदेशचे भाजप प्रभारी आहेत। कालपासून आपण पाहतोय भाजपमध्ये अनेक वेगवेगळे बदल केले जात आहेत आणि अशामध्ये आता अजून एक महत्त्वाचा बदल आपण पाहतोय। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। रामराजे, सविस्तर सांगा। बिलकुल एक महत्वाची आणि मोठी जबाबदारी म्हणावं लागेल। त्याचं कारण हे आहे की आता उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत आणि त्याचबरोबर पंजाबच्या पण निवडणुका आहेत, परंतु सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे उत्तर प्रदेशच्या निवडणुकावर। आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीची जबाबदारी आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी विनोद तावडे यांना करण्यात आलेला आहे। त्यामुळे ही मोठी घडामोड मानावं लागणार आहे, कारण यापूर्वी सुद्धा विनोद तावडे यांच्यावर बिहारचा कार्यभार सोपवला होता। बिहारचे प्रभारी करण्यात आलं होतं आणि त्यानंतर तिथे बिहारमध्ये सरकार आलं आणि आता उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। आणि अशा वेळी क्रुशियल वेळी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे की ज्यावेळेस राम मंदिरचा तिथल्या दान चोरीचं प्रकरण बाहेर आलेलं आहे, अखिलेश यादव आक्रमक झालेले आहेत, विद्यार्थ्यांच्या संदर्भातचे आंदोलन सुरू आहेत आणि अशा वेळी ही जबाबदारी विनोद तावडे यांच्यावर आलेली आहे। आणि दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे की आता मध्यंतरी जेव्हा युपीच्या कॅबिनेटचा विस्तार झाला होता तर त्यावेळेस विनोद तावडे यांना युपी मध्ये पाठवलं होतं आणि कॅबिनेटमध्ये कोण कोण असावं काय, तर या संदर्भाची रणनीती आखणं आणि त्या संदर्भाचा सूचना करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा विनोद तावडे यांच्यावर जबाबदारी होती। त्यामुळे ती सुद्धा जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे। आणि त्यानंतर आता थेट युपीच्या प्रभारी पदाची जबाबदारी ही मोठी जबाबदारी आहे, कारण योगी आदित्यनाथ यांचा टर्म जो आहे तो आता इथून पुढे उत्तर प्रदेशामध्ये राहील का हे पाहणं गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर उत्तर प्रदेशचा परिणाम जो असतो तो लोकसभेवर होत असतो। त्यामुळे उत्तर प्रदेशामध्ये जर विधानसभेत जर जिंकली तर मात्र मग लोकसभेमध्ये, कारण एकूण देशामध्ये सर्वात जास्त लोकसभेच्या जागा या उत्तर प्रदेशामध्ये आहेत, 80 जागा आहेत उत्तर प्रदेशामध्ये। आणि जो उत्तर प्रदेशामधल्या लोकसभेच्या जास्त जागा जिंकतो तोच पंतप्रधान होतो, हे आतापर्यंत भाकीत आहे आणि आतापर्यंत तसं सत्य पण दिसून आलेलं आहे। त्यामुळं वाराणसी हा मतदारसंघ सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा उत्तर प्रदेशामध्येच आहे आणि म्हणून उत्तर प्रदेश जे आहे ते प्रतिष्ठेची लढाई असणार आहे भाजपची आणि त्यासाठी स्ट्रॅटेजिक म्हणून, रणनीतिकार म्हणून विनोद तावडे यांच्यावरती जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। अर्थातच रामराजे, मोठी जबाबदारी आपण ही पाहतोय जी त्यांच्यावरती सोपवण्यात आलेली आहे। आणि यासाठी जर आपण पाहिलं तर विनोद तावडे आता कशा पद्धतीने ही जबाबदारी त्यांची पुन्हा एकदा पार पाडतायत, बिहारची ज्या पद्धतीने त्यांनी पार पाडली तेही पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली आहे।